सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर स्वामींचा प्रकट दिन येतोय 20 मार्चला। तसंच बघा बऱ्याच जणांच्याकडे मोठ्या मूर्त्या आहेत आणि छोटी मूर्ती अभिषेकासाठी आपल्या घरामध्ये असावी। पितळेची असो चांदीची असो किंवा कशाची असो, पण छोटीशी मूर्तीवरती बघा आपण पितळेच्या रोज अभिषेक करू शकतो, चांदीच्या मूर्तीवर रोज अभिषेक करू शकतो। तर असंच बघा आपल्याकडे पितळेची मूर्ती उपलब्ध आहे स्वामी माऊलींची। आणि बऱ्याच ताईंनी बघा मोठी मूर्ती असून सुद्धा अभिषेकसाठी छोटी मूर्ती घेतली, कारण ह्या मूर्तीवरती अभिषेक तुम्ही रोज करू शकता। स्वामींचा अभिषेक आपल्या घरामध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे। जसं बघा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण आंघोळ करतो, नवीन कपडे घालतो, नाश्ता चहा जेवण, तशी स्वामींच्या सेवेतसुद्धा एक दिनचर्या आहे। स्वामी माऊली आपल्या घरात असणं किंवा त्यांचा अभिषेक होणं म्हणजे साक्षात माऊली आपल्या घरामध्ये विराजमान असणं, कारण वडील रूपात आई रूपात स्वामी आपल्या देवघरामध्ये विराजमान असतात। तर बघा स्वामींचा अभिषेकला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। आणि बरेच जण म्हणतात की आम्ही स्वामी सेवा करतो पण मूर्ती नाही आहे, आम्ही रोज अभिषेक करत नाही, कधीतरीच करतो गुरुवारी, असं नाही करायचे। तर रोज बघा आजवर रविवार आहे, रोज तुम्ही कोमट पाण्याचा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकताय। आणि फक्त गुरुवारी पंचामृतने करा, कारण पंचामृतने अभिषेक गुरुवारी स्वामींना नक्की करा, आवर्जून करा। तर आता बघा आपण स्वामी माऊलींचा अभिषेक मी रोजच दाखवते तुम्हाला सेवा। तर ही पितळेची मूर्ती माऊलींची, ह्या चांदीच्या पादुका आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या प्रकट दिन निमित्त आल्यात, मार्बलच्या मूर्त्या आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही पंचामृतचा अभिषेक करू शकता। आणि स्वामींचा अभिषेक करण्यासाठी ही मूर्ती खूप छान आहे, प्रत्येकाने ही मूर्ती घ्या असं मी तर सांगेल। तर रोज अभिषेकसाठी बघा हे चांदीच्या पादुका सुद्धा आहेत स्वामी माऊलींच्या। श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी आणि माऊली बघा अभिषेक करतानाच हसतात, तुम्हाला दिसत हसताना। आधी तुम्ही बघा व्हिडिओ चालू असताना स्वामींचं रूप आणि आता बघा अभिषेक करताना स्वामी खूप गोड हसतात। श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। 108 वेळा तुम्हाला स्वामींचा जप म्हणत किंवा 21 वेळा स्वामींचा जप करत करत नामस्मरण करत करत ही अभिषेकाची सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे। त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये बघा सतत आजारपण असेल किंवा सतत निगेटिव्हिटी असेल किंवा काही ना काही गोष्टी प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये घरामध्ये घडतात, तर अशा वेळी काय करायचं, तुम्हाला स्वामींचा अभिषेक झालेलं तीर्थ घरातल्या सर्वांना तुम्हाला द्यायचं आणि सर्वांनी अभिषेकाचं तीर्थ ग्रहण करायचं आहे बरं का हे। आणि स्वामींच्या अभिषेकाच्या तीर्थाने बघा आपल्या मनामधले निगेटिव्ह विचार दूर होतात, त्याचबरोबर आपल्याला एक सकारात्मकता मिळते, पॉझिटिव्हिटी मिळते आणि स्वामी माऊलींचा कृपाशीर्वाद आपल्या सर्वांना मिळतो। आता स्वामींचा अभिषेक झाला त्याच्यानंतर बघा दत्तगुरू, दत्तगुरू म्हणजे काय, दत्तगुरू म्हणजे भस्माची देवता, निगेटिव्हिटी वाईट शक्ती करणे बाधा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात दत्तगुरूंच्या सेवेने। तर दत्तगुरू सेवा ही खूप प्रभावी आहे बरं का। ज्यांना सारखं निगेटिव्ह वाटतं, कोणताही आजार नसताना सारखा त्रास होतो, तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, त्यासाठी बघा दत्तगुरूंची उपासना आणि दत्तगुरूंचा अभिषेक खूप प्रभावी आहे। दत्तगुरूंची मूर्ती तुमच्या घरामध्ये छोटी मोठी, तर आपल्याकडे बघा दत्तगुरूंच्या मूर्त्या खूप कोरीव आहेत बघा, दत्तगुरू सुद्धा हसतायत, खूप कोरीव रेखीव दत्तगुरूंच्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। ज्यांना ज्यांना दत्तगुरूंच्या मूर्त्या हव्या आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करून सुंदर अशी बघा दत्तगुरूंची मूर्ती तुम्ही ऑर्डर करू शकता। दत्तगुरूंची सेवा उपासना घरामध्ये वाढवल्याने घरातली निगेटिव्हिटी किंवा कोणी काही वाईट करत असेल
तरीसुद्धा निघून जाते बरं का. फक्त दत्तगुरु उपासना म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर दत्तगुरूंचे 2 मंत्र आहेत, ओम श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ह्या दोन्हीपैकी कोणता एक मंत्र म्हणून दत्तगुरूंचा अभिषेक करा. ते तीर्थ घ्या. श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंचा सुद्धा 21 वेळा 108 वेळा पाण्याने अभिषेक करा आणि गुरुवारचा पंचामृतचा अभिषेक करा. तर अशी दत्तगुरूंची सेवा प्रभावी आहे बरं का. तर दत्तगुरूंची सुद्धा सुंदर रेखीव कोरीव मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करून सुंदर दत्तगुरूंची मूर्ती तुम्हाला अभिषेक करून एक पॉझिटिव्हिटीने सकारात्मकतेने तुम्हाला आम्ही पाठवून देऊ. कारण स्वामींचा प्रकट दिन आहे. तुम्हा सर्वांना प्रकट दिन निमित्त पुण्याला यायचं आहे. कारण भव्य भक्तांचा महामेळावा, महाप्रसाद आणि 1.25 लाख जपाचं आपल्याकडं सोहळा चालू आहे. तर तुम्ही सर्वांनी उपस्थित तुमची खूप महत्त्वाची आहे. ज्या ताई दुरून येणार आहेत त्यांनी सुद्धा या. कारण बघा, तुम्ही सर्वजण माझे सबस्क्रायबर फॉलोअर्स किंवा रोज तुम्ही मला यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघता. तर या सोहळ्याचा भाग तुम्ही सुद्धा बनावं अशी एक माझी मनापासून इच्छा आहे. तर सर्व ताईंनी ह्या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि हा आनंदी सुखमय क्षण सर्वांनी पाहावा अशी खूप इच्छा आहे. तर तुम्ही त्या दिवशी नक्की या 20 मार्चला. आपला कार्यक्रम दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावा, ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. त्याचबरोबर बघू शकताय सरस्वती मातेची सुद्धा तुम्ही उपासना करा. कारण सरस्वती माता म्हणजे विद्येची देवता. आता बघा, माझ्या करिअरमध्ये अजूनही मला सरस्वती मातेचं मार्गदर्शन मिळतं. कारण आपण जे बोलतो आपल्या जिभेवरती साक्षात सरस्वती माता विराजमान असते. तरी पंचधातूची सरस्वती मातेची मूर्तीसुद्धा पितळेमध्ये आपल्याकडं पंचधातूची पण उपलब्ध आहे. पितळेमध्ये सध्या स्टॉकमध्ये नाही आहे. तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. तर सरस्वती मातेचा सुद्धा तुम्ही नित्य नेमाने अभिषेक नक्की करा. कारण बऱ्याच ताई बघा सरस्वती मातेची पूजा करतात आणि सरस्वती मातेचा सुद्धा अभिषेक मनोभावे करतात. कारण कसे, सरस्वती माता म्हणजे विद्येची देवता आणि सरस्वती मातेच्या पूजनाने आपल्याला नवीन संधी, नवीन आयडिया, नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा आपण जे कार्य करतो त्याच्यामध्ये उत्तम रीतीने आपण ते कार्य पार पाडू शकतो फक्त सरस्वती मातेच्या सेवेने, सरस्वती मातेच्या पूजनाने. तर सरस्वती मातेचा तुम्ही अभिषेक करू शकताय किंवा तुम्ही सरस्वती मातेचा रोजच्या रोज दिवा अगरबत्तीसुद्धा लावू शकताय. पण जर तुमच्या घरात पितळेची पंचधातूची मूर्ती असेल तर तुम्ही तुमच्या मंदिरात ठेवून त्यांचा अभिषेकसुद्धा नित्य सरस्वती मातेचा सुद्धा करू शकता. ही सरस्वती मातेची मूर्तीसुद्धा आपल्याकडे सुंदर उपलब्ध आहे बरं का. ही पंचधातूमध्ये आहे. सुंदर सरस्वती मातेची सुद्धा तुम्ही नित्य पूजा करा, अभिषेक करा. तुमच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये सुद्धा तुम्ही सरस्वती मातेची सुंदर अशी मूर्ती ठेवू शकता. आणि ही जी आहे ती पंचधातूमध्ये आहे बरं का मूर्ती. आणि ह्या मूर्तीला बघा रेखीव कोरीवपणा खूप जास्त आहे. तर बघू शकता हा गणपती बाप्पा जो बघताय हा पंचधातूचा आहे बरं का. हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. खूप सुंदर बाप्पा आहे, बघू शकताय. रेखीव कोरीवपणा बघा ह्या मूर्तीचा. आणि ही सुद्धा मूर्ती आपल्याकडे बाप्पाची मिळते. स्वामींच्या मूर्त्या, बाप्पाच्या मूर्त्या, बऱ्याचशाच मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. फक्त तुम्ही रोज आपले यूट्यूबचे व्हिडिओ आणि लाईव्ह आणि स्वामी मूर्ती आर्ट पेज इंस्टाचं बघा. कारण अशा सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर बघू शकताय विष्णूंचं हे पाऊल आहे बरं का, जे गया गावामध्ये पडलं होतं. त्याच्यावरती पण मी नित्याभिषेक करते कारण हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे बरं का, चांदीमध्ये. हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः. हा मंत्र म्हणत विष्णू पावलावरती सुद्धा तुम्हाला नित्य अभिषेक करायचा आहे. आणि हे खूप शुभ आहे बरं का. आपल्या देवघरामध्ये नक्की ठेवा, चांदीमध्ये मिळतं. त्याचबरोबर बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ही पण पंचधातूमध्ये आहे. खूप सुंदर अशी बघा विठू माऊली. विठू माऊली अख्ख्या जगाची माऊली आहे आणि ह्यांची सेवा आपल्या घरामध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी सुद्धा माझ्या देवघरामध्ये ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा अभिषेक वगैरे करू शकता, पूजा वगैरे ह्या मूर्तीची सुद्धा करू शकता. खूप
खूप सुंदर बघा विठ्ठू माऊलींची ही मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग नंबरला मेसेज करा. आपला बुकिंग आहे 7218888080 ह्या बुकिंग नंबरला मेसेज करून तुम्हीसुद्धा सुंदर विठ्ठू माऊलींची मूर्तीसुद्धा ऑर्डर करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा बघा दिवासुद्धा छान लावा, कारण दिव्यामुळे आपल्या घरामध्ये प्रकाश येतो. घर प्रकाशमय आणि दिव्याच्या साक्षीने आपण प्रत्येक सेवा करतो. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्हीसुद्धा छान अभिषेक सेवा करा. ज्या ज्या मूर्त्या मी दाखवलेल्या आहेत त्या मूर्त्या आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही बुकिंग नंबरला मेसेज करा. स्वामींचे वस्त्र, स्वामींची मूर्ती, पूजा साहित्य, अगदी तुम्हाला सगळ्या गोष्टी, गुढीपाडव्यासाठी साडी, महालक्ष्मी, स्वामींची साडी, भरपूर साड्यांचं कलेक्शन आहे. मोर साडी तीसुद्धा तुम्ही नक्की ऑर्डर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि छान व्हिडिओ वाटला तर कमेंट नक्की करा. तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे. तुमचं मत कमेंटमध्ये मांडा की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटलं, प्रसन्न वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं, सकारात्मक वाटलं. आणि 20 मार्चला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला चिंचवड लॉन्सला कार्यक्रमाला यायचं आहे. शीतलताई म्हणजे माझ्याकडून तुम्हाला आग्राचं आमंत्रण. श्री स्वामी समर्थ.